पर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, 17 जण जखमी झाल्याची माहिती आहे। हा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त हा काही प्रमाणात कमी होता अशी ही माहिती पुढे आली आहे। हो, कारण माझ्या मते पोलिसांचा बंदोबस्तच मी प्रत्यक्ष तिकडे नाहीये आज, पण माझ्या अंदाजाप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त किंवा त्यांचा अंदाज किती गर्दी होईल याचा कमी पडला असावा। कारण आज तर बंगलोरमध्ये अघोषित सुट्टी असल्यासारखंच वातावरण होतं, सगळेजण स्वागताला तयार होते। त्यामुळे पोलिसांना अर्थात दोष देण्याआधी पूर्ण परिस्थितीची माहिती करून घेतली पाहिजे, पण माझ्या अंदाजाने पोलिसांचा बंदोबस्त आणि किती गर्दी अपेक्षित होईल याचा अंदाज चुकलेला दिसतोय आणि त्यामुळे अनियंत्रित गर्दीमुळे हे झालेलं आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे। नक्कीच आणखी काही आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, काय माहिती या संदर्भात आपल्याला? नाही, मी पण स्वतः माहिती करून घेतोय, पण अर्थात जेव्हा एवढ्या प्रमाणावर गर्दी असते, लाखो लोक येतात, तेव्हा नक्कीच चेंगराचेंगरीने आकडा वाढू शकतो। होऊ नये अशीच अपेक्षा आहे, पण याच्याकरता खरं सांगायचं म्हणजे उत्तम नियोजन गरजेचं होतं, जे कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने करण्याकरता, की लोकांना पहिल्यांदाच स्टेडियममध्ये बसवून गर्दी किती होईल याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्यांचा विजयाचा मार्ग आखणं गरजेचं होतं। पण जर तर त्या गोष्टींना खरं तर अर्थ नसतो एखादी घटना घडून घेतल्यावर। त्यामुळे मी पुन्हा तेच म्हणेन की नियोजनात कुठेतरी गडबड वाटते मला, आणि हे एक असू शकते की दुसरी गोष्ट अशी असते की चाहते सुद्धा आपल्या खेळाडूंवरच्या प्रेमापोटी अक्षरशः मी बघितले स्वतः अनेकदा बॅरिकेड्स तोडून पुढे जातात, त्यांच्या बसच्या जवळ जायचा प्रयत्न करतात। सो ते पोलीस सांगून सुद्धा थकलेले असतात, त्या गोष्टी करतात, आणि एकदा एक लोंढा जर का पुढे घुसला तर तो नियंत्रित करणं पोलिसांना अशक्य असतं। त्यामुळे बऱ्याच वेळा नुसताच दोष पोलिसांना पण देऊन उपयोगाचा नसतो। अशा वेळेला ही शिस्त, जी बेसिक शिस्त आपल्याकडे असते ना, ती कधी कधी थोडीशी कमी जाणवते। की परदेशात सुद्धा असं बरेच फुटबॉलचे तुम्ही बघता, आता युरो चषकाच्या फायनल नंतर तिथे स्वागताला जी गर्दी झाली, पण एक बेसिक शिस्त असते प्रेक्षकांना सुद्धा, पण आपल्या इथे दुर्दैवाने ती सुद्धा थोडीशी कमी असते असं म्हणावं लागतं। कारण मी स्वतः अनुभवलंय आणि कित्येकदा या गर्दीचा महापूर बघून हीच भीती असते की काही अघटित झालं तर काय होईल। सुदैवाने आपल्या दोन्ही वेळेला ज्या विश्वचषक जिंकून आला आपण, आणि 2007चा आणि 2024चा तेवढं झालं नाही, पण हे खरंच एक सुदैव होतं। पण अदरवाईज नुसतंच पोलिसांना किंवा प्रशासनाला दोष देण्यापेक्षा ना, कधी कधी आपल्या प्रेक्षकांच्या शिस्तीबाबत पण कुणीतरी बोलणं गरजेचं असतं। कारण प्रत्येकाला स्टेडियम जवळ यायचं असतं, प्रत्येकाला रील बनवायचं असतं, प्रत्येकाला सेल्फी जमला तर घ्यायचा असतो। या सगळ्या प्रकारात मुख्य उत्साह राहतो बाजूला आणि गर्दीचं नियंत्रण एक मोठा विषय म्हणून जातो। सर, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले रहा, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घ्यायची आहे। मात्र त्याआधी कर्नाटक विधानसभेबाहेर सेलिब्रेशन सुरू आहे, आपण ते पाहूयात। तर आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय, एकीकडे आरसीबीचं सेलिब्रेशन सुरू आहे तर दुसरीकडे चेंगराचेंगरी झालेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, आरसीबीच्या विजयाचं या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे, तर दुसरीकडे चेंगराचेंगरीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। कर्नाटक विधानसभेच्या आवारामध्ये